नमस्कार, मी पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र. मित्रांनो, आज आपण आला मात्रेवाडीच्या सॉइल डिपार्टमेंटमध्ये आणि रस्ता बघा किती चकाचक बनवला आहे. मी दाखवतो तुम्हाला. बघा पहा, सॉइल डिपार्टमेंटमध्ये रस्ता इतका चकाचक बनवला आहे. बघा, पाहू शकता तुम्ही. आणि लाईटीची पण सुविधा केलेली आहे. बघा, लाईट सुद्धा लावलेली आहेत. या सॉइल डिपार्टमेंटमध्ये लाईटचं कनेक्शन कसं काय दिलं रस्त्यावर, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे स्ट्रीट लाईट कशा लागल्या गेल्या. आता आमदार हितेंद्र ठाकूर आणि नगरसेवक बेटा दादा कन्हैया भोईर यांनी चांगलं काम केलं इथे. पण सॉइल डिपार्टमेंटमध्ये जे काम करता तुम्ही, तेच काम जर आमच्या मेन रोडला केलं तर किती चांगलं होईल. सॉइल डिपार्टमेंटमध्ये असे रस्ते तुम्ही देता, तेच मेन रोडला द्या. पहा, सॉइल डिपार्टमेंटमध्ये इतके चांगले रस्ते दिले आहेत का? कशासाठी? मात्रेवाडीसाठी. आणि मेन रोडला का नाही? आमच्या रिक्षाचालक मालक संघटना जुचंद्र यांचा वडिलोपार्जित पारंपरिक रिक्षाचा धंदा बंद पाडण्याचा जो प्रयत्न केलेला होता, तो रिक्षाचालक संघटना जुचंद्र यांनी हालून पाडलेला आहे. आणि रिक्षाचालक मालक संघटना जुचंद्र यांना सपोर्टला मी आहेच, कारण त्यांचा वडिलोपार्जित धंदा आहे तो रिक्षाचा. आणि मुद्दामून रस्ते खराब ठेवून मेन रोडचे रिक्षाचा धंदा जो बंद पाडण्याचा प्रयत्न केला होता, तो आम्ही हाणून पाडूच. पहा किती चांगले रस्ते बनवले आहेत. बघा, लाईटीची सुविधा पण दिली, स्ट्रीट लाईटची. पहा, इतके चांगले रस्ते सॉइल डिपार्टमेंटमध्ये पाहू शकता. मेन रोडला पण असे रस्ते करा. ते सॉइल डिपार्टमेंटमध्ये होऊ शकते, मेन रोडला का नाही होऊ शकत? का नागरिकांची आणि रिक्षा चालकांची हालत खराब करता?
शकता. या मात्रेवाडीसाठी यांनी चांगले रस्ते बनवले सॉइल डिपार्टमेंटमध्ये, आणि अजूनही थोडं कारवाई नाही होत आहे याच्यावर सॉइल डिपार्टमेंटमध्ये असताना सुद्धा. बघा कांदा कशा प्रकारे तोडलेलं आहे या घरांसाठी. सॉइल डिपार्टमेंटमध्ये रस्ते बनवले. वा, हा बघा इथे गोठा बनवलाय. गोठा बनवलाय बघा. सॉइल डिपार्टमेंटमध्ये पाहू शकता तुम्ही, गोठा बनवलाय बघा. पाहून घ्या.
चांगले रस्ते बनवले, गोटे बनवले. पण आमच्या मेन रोडचं काय? हे पासिंग कोणी केलं? कसे काय रस्ते तुम्ही पास करून घेतला सॉइल डिपार्टमेंटमध्ये? वा, कसे रस्ते पास करून घेतले तुम्ही आणि कसे रस्ते बनवले? स्ट्रीट लाईट कशाला लावल्या? अलिगल लोकांसाठी कशाला करताय तुम्ही? आमच्या गाववाल्यांसाठी करा. परप्रांतीयांसाठी कशाला करता? माझा हा प्रश्न आहे थेट. कशाला त्यांना सॉइल डिपार्टमेंटमध्ये जागा बिगा करून दिली आहे? का पासिंग करून दिलं आहे? त्यांच्यासाठी रस्ते, त्यांना घरं तोडून टाका ना, कारवाई करून टाका. माझी विनंती आहे जितेंद्र ठाकूर साहेब यांना, विनंती आहे अप्पासाहेबांना, कारवाई करून टाका, तोडून टाका ते म्हात्रेवाडीचं. काहीच ठेवू नका तिकडे, सॉइल डिपार्टमेंटमध्ये आहे ते. विनंती करतो मी की म्हात्रेवाडीवर कारवाई करून पुन्हा तोडून टाका. जितेंद्र ठाकूर साहेब अप्पा यांना विनंती करतो, अप्पासाहेबांना, की म्हात्रेवाडीवर कारवाई करून तोडून टाका. नका ठेवू तिकडे घरं बिरं काय सॉइल डिपार्टमेंटमध्ये. तुम्हाला जे काय करायचं ते मेन रोडला करा. चांगल्या सुविधा द्या, रस्ते द्या, स्ट्रीट लाईट द्या कायमस्वरूपी. आणि आता मी आलो आहे मेन रोडला. हां, जय महाराष्ट्र. मेन रोडला आलो आहे. मेन रोडचे रस्ते बघा. आपला मेन रोड आहे, पाहू शकता. मेन रोडला बघा काय झालं आहे. मेन रोड स्टार सिटीच्या समोर आलो आपण. बघा हे असं, हे मेन रोड बघा, हे असे मेन रोड दिले आहेत. हां, ते पण आंदोलनं करून हे कामं झालेली आहेत.
मेन रोड बघा किती खड्ड्यात मेन रोडवर बघा बघा. एक लेवल नाही रस्त्याला आणि सॉल्ट डिपार्टमेंटमध्ये एक लेवल, पण रस्त्याला इथे एक लेवल नाही. कसे उंचवटे कसे रस्ते. गेली 11 वर्ष राज्य करताय पण रस्ते आंदोलन करून करायला लागले. तुमच्या चालक मला संघटना जुचंद्र यांना पहा हा सर्व्हिस रोड रोडची हालत पहा कसं काय जायचं कसं राहायचं बघा. सर्व्हिस रोडची हालत बघा कसं चालवणार याच्यात गाडी. आपण मेन रोडला आहे पाहू शकता. हे मेन रोडचे रस्ते असे किती फरक आहे. जे अनलिगल कामं होतात ती चांगली होतात आहेत, जे लिगल कामं आहेत ती तुम्ही करत नाही. हे बघा वाळू टाकून ठेवले कसं काम चाललंय बघा. काय भाऊ नुसती माती दाबताय, नुसती माती दाबताय. सिमेंट कोण टाकायचं हे काय नुसती माती दाबताय. त्याच्यात मातीच आहे ना ते वेट मिक्स आहे हे बघा खड्ड्यांसाठी. हो हो सॉल्ट डिपार्टमेंटमध्ये चांगले झाले आणि इथे असे काय रस्ते होतात आहे. हे व्यवस्थित करायचे आधी ब्रिज तरी बनवू दे. ते बरेच आमचे गाड्या बिड्या फिरणार त्यामुळे हे लास्टला करणार, आधी ब्रिज करणार आहोत. अजून चालूच आहे काम पुढे चल तर एकदा व्यवस्थित करायचं आहे, कॉम्प्लिटच करायचं आहे. हां बघा हे असे रस्ते मेन रोडला. अपघात होण्याची वाट बघताय सगळी जरा. काय आता बोलायचं. बघा मेन रोडचे रस्ते बघा. सॉल्ट डिपार्टमेंटमध्ये चांगले देता आणि मेन रोडला खराब. पाहू शकता हे मेन रोडचे रस्ते. आणि कारण काय सर्व्हिस रोड ब्रिजचं काम चालू आहे. ब्रिजचं काम आता चालू असतं बंद असतं, कधी चालू कधी बंद. सर्व्हिस रोड तर पाहिजे का. सर्व्हिस रोड काय बरोबर बनवत नाही आहे का. टॅक्स देणं बंद केलं आहे का तुम्ही. करा ना खर्च. लोकांचे अपघात होण्याची वाट बघताय. रोड टॅक्स देणं बंद केला का तुम्ही. ब्रिजचं काम चालू आहे म्हणून. प्रशासन जागे व्हा. एक पत्रकार या नात्याने मी बोलतोय. लोकांच्या आदर करा लोकांचा जरा. त्यांचा प्रॉब्लेम समजून घ्या. रोड टॅक्स देताय तर करा ना कामं. होऊ नये खर्च. ब्रिजच्या कामाच्या नावाखाली किती वर्ष अजून ठेवणार आहे रस्ते खराब. कारण काय तर ब्रिजचं काम चालू आहे पण रस्ते बनवत नाही आम्ही. हे कुठलं कारण आहे. रोड टॅक्स देणं बंद केलं आहे का.
रेल्वेवाल्यांची कामं. बघा मेन रोड बघा. पाहू शकता हे बघा. आपण आता चंद्रपाडा भागामध्ये. जो टॅक्स येता ना बनवणार असते, बनवा रस्ते. अपघात झाल्यावरच बनवणार. जय महाराष्ट्र. हां पण धन्यवाद. रस्त्यात खड्डे बघा. पाहू शकता खड्डे बघा तिथे. पहा किती मोठे मोठे खड्डे पडले बघा. ते पण मराठी शाळेजवळ जिल्हा परिषदच्या. हे असे रस्ते मेन रोडला दिले आहेत बघा. पहा तुम्हीच. आणि सॉल्ट डिपार्टमेंटमध्ये प्लेन रस्ता आणि तो पण वर्ष तसाच आहे. तसाच. त्याला काहीच डागडुजी काढण्याची पण गरज लागली नाही. का लो क्वालिटी इथे वापरली जाते मेन रोडला. आणि सॉइल डिपार्टमेंटमध्ये रस्ते करताना अलिगल सगळं चांगलं वापरलं जातं मटेरियल. आणि इकडेच का खराब करतात मेन रोडला. तर नागरिकांना ट्रबल देऊन तुम्हाला वाटतं काय चांगलं वाटतं त्रास देऊन नागरिकांना. बघा मुद्दाहून रिक्षावर चालकांच्या इकडेच रस्ता खराब केलेला आहे बघा. बघा तिथे रिक्षा स्टँड आहे तिकडेच रस्ता खराब आहे बघा. पाहू शकता बघा. बघा पुरावा पाहिजे ना बघा. बघा इथेच रस्ता खराब केला आहे बघा. पहा तुम्ही. पहा. धन्यवाद. आणि आता हा व्हिडिओ मी स्टॉप करतो आहे. धन्यवाद.